नमस्कार. आज आपण जेंडर डेंजर बॉक्स या पुस्तकातील 5वं प्रकरण बघणार आहोत आणि या प्रकरणाचं नाव आहे इज्जत बिज्जत. इज्जत ही स्त्रीच्या शरीरात नसून ती पुरुष प्रधानतेच्या मेंदूत निर्माण होते. सर सलामत तो पगडी 50 किंवा जान बची लाखो पाये. याचं भाग्य जान प्यारी या इज्जत या प्रश्नाला मिळत नाही, कारण जीव गेला तरी चालेल पण इज्जत जाता कामा नये, मुख्यतः स्त्रीची आणि पर्यायाने व्यवस्थेची. भरपूर वेळेला निर्लज्ज हा शब्द शिवीसारखा वापरला जातो, परंतु इज्जत शब्दाला मात्र अनेक कंगोरे आहेत. एखाद्या व्यक्तीची जशी इज्जत असते तशीच खानदानकी इज्जत, जातीची इज्जत, समाजाची इज्जत, संस्कृतीची इज्जत, धर्माची इज्जत, वेगवेगळ्या नातेसंबंधांची इज्जत, अशा वेगवेगळ्या समूहांच्यातही इज्जती असतात आणि या सर्व इज्जती स्त्रीच्या योनीत सामावलेल्या असतात. एरवी अपवित्र असणारी तिची योनी इज्जत साठवण्यासाठी मात्र वापरली जाते. मग ती इज्जतीची पेटी सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड सुरू होते, कारण प्रश्न तिचा नसतो, तो त्या समूहाचा असतो. स्त्रीभोवती सतत सुरक्षेचं कवच असतं असं म्हटलं तर अनेकांना ते मान्य होईल, पण काही जण मात्र ते नाकारतील, कारण समतेच्या चष्म्यातून पाहिल्यावर ते सुरक्षिततेचं कवच म्हणजे बंदीगृहाच्या उंच उंच तटबंदी असल्याच्या दिसतात. या तटबंदी खरंच स्त्रीचं रक्षण करतात की शोषण करतात, संरक्षण पुरवतात की अत्याचार करतात, तिचा सन्मान करतात की स्वतंत्र अस्तित्व नाकारतात. खरं तर त्यात तिचं स्वपणच नसतं. जे काही असतं ते वर म्हटलेल्या संस्थांची इज्जतीची ठेव असते. ती इज्जतही आभासी असते. पितृसत्तेला छेद जाऊ नये म्हणून स्त्रीवर लादलेली ती अदृश्य दहशत असते. त्यात स्त्री सुरक्षित कमी आणि बंदीतल्या शोषणाची बळी अधिक असते. तेलंगणाच्या प्रणयचा खून करणारे अमृताचे वडील हे करोडपती व्यावसायिक होते, परंतु त्या करोडपतीची खानदानकी इज्जत मुलीने कथित खालच्या जातीतल्या मुलाशी लग्न केल्यावर धुळीला मिळाली होती, असं त्यांचं मत. प्रणयचा खून झाला तेव्हा अमृता गरोदर होती. नाशिकच्या प्रमिलाला ते गरोदर असतानाच तिच्या बापाने मारलं, कारण तिनेही परजातीतील मुलाशी लग्न केलेलं. अशा परजातीय संकरातून जन्माला येणाऱ्या बाळाच्या जन्माआधी प्रमिलाला संपवायचं होतं त्यांना. असं डिसऑनर किलिंग ही या देशात सहज घडणारी गोष्ट आहे. ती कुटुंबियांकडून घडत असली तरी तिच्या मागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असते. खाप पंचायत, वक्फ बोर्डच्या चर्चा करता करता आपल्याला महाराष्ट्रातल्या जात पंचायतीही ओळखीच्या झाल्या. या पंचायती इज्जत नावाच्या गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. त्यांचं सगळं नियंत्रण त्यांच्या हातात असतं. दुसऱ्या जातीतल्या मुलाने आपल्या जातीतील मुलीशी संभोग करणं म्हणजे जात व्यवस्थेचा तो सर्वोच्च अपमान आहे. बरं, तो मुलगा जर खालच्या जातीतील असेल तर? असा संकर आमच्या शास्त्रांना मान्य नाही. म्हणूनच प्रेम, लग्न, हत्या दोन व्यक्तींचा किंवा त्या दोन कुटुंबांचा प्रश्न न राहता तो त्या जात समूहाचा प्रश्न बनतो. स्पष्ट शब्दात सांगायचं तर स्त्रीच्या योनीवर त्या समूहाची मालकी असते. तिच्या योनीचा संबंध कुणाबरोबर आला तर मान्य, कुणाबरोबर आला तर अमान्य हे तो समूह ठरवतो. तो अमान्य असेल तर त्याची जबरी शिक्षा, अगदी देहांतही. अशा घटनांमध्ये मुलीप्रमाणे मुलांचेही तितकेच बळी जात असतात. त्याचाही संबंध स्त्रीच्या योनिशुचितेशीच असतो. हाच दृष्टिकोन बलात्कारासारख्या घटनांनाही अपवाद ठरत नाही. तो फक्त तिच्यावरचा बलात्कार नसतो, तो त्या कुटुंबावरचा, समूहावरचा हल्ला समजला जातो. म्हणून काही त्या स्त्रीला जास्त सहानुभूती, भक्कम आधार मिळतो असं होत नाही. उलट तिने त्या व्यवस्थेचं नाक कापलेलं असतं, म्हणून तीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी असते. कारण तिच्याकडे ठेवायला दिलेली इज्जत तिला जपून ठेवता आलेली नसते. काही जाती व्यवस्था तर तिला शिक्षाही देतात. याच दृष्टिकोनातून दिलेलं काही न्यायालयीन निकालही गाजलेले आहेत. पूर्वी युद्धात पराभव केला की विजयी सैनिक पराभूतांच्या
स्त्रियांवर बलात्कार करत. कारण युद्धातल्या राजकीय विजयानंतर त्यांना सामाजिक विजय किंवा श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असे आणि हे टाळण्यासाठी स्त्रिया आत्महत्या करत. जान प्यारी या इज्जत याचं उत्तर इज्जत असंच असतं. इज्जत गेल्यावर जगून काय करायचं हा संस्कार प्राचीन आहे. म्हणूनच यापेक्षा मेली असतीस तर बरं झालं असतं हे सुनावलं जातं आणि इज्जत गेली आता जगून काय करायचं म्हणून स्वतःला संपवलंही जातं. आजही हेच वर्चस्ववादी चित्र आहे. कथित खालच्या जातीचा माज उतरवण्यासाठी त्या समाजाच्या महिलांवर बलात्कार केले जातात. तिच्या योनीवरचा हल्ला म्हणजे त्या समूहावरचा हल्ला असतो ना. यातून बलात्कारींमध्ये विजयाची भावना आणि पीडितांमध्ये पराभूतांचा न्यूनगंड तयार होतो. खैरलांजी असेल की उन्नाव आणि उत्तरेकडील अनेक बलात्काराच्या घटना असतील, त्यामागील मानसिकता सारखीच असते. याबाबतीत जात व्यवस्था आणि धर्मव्यवस्था या हातात हात घालून उभ्या असतात. लव्ह जिहादच्या विरोधात चाललेला प्रसार आणि त्याविषयी उत्तर प्रदेशमध्ये झालेला कायदा हा याच मानसिकतेचा भाग आहे. वरवर पाहता लव्ह जिहादचा कायदा आणि ओरड ही मुस्लिम तरुणांविरुद्ध असल्याचं वाटेल, परंतु प्रत्यक्षात तो कायदा मुस्लिमतेवर स्त्रियांवरची धर्मव्यवस्थेची मालकी पक्की करतो. मुस्लिम तरुणाबरोबर लग्न केलं की लैंगिक संबंध येणारच हा तर धर्मसंकर झाला. तो कसा मान्य होणार? स्त्री पुरुषांच्या समागमात पुरुष हा श्रेष्ठ असतो आणि स्त्री ही दुय्यम. ते दोघे एकमेकांशी संभोग करतात असं गृहीतच नसतं, तर तो तिच्याशी संभोग करत असतो असं गृहीत असतं. म्हणजे तो कर्ता आणि ती फक्त साधन, वस्तू. एरवीच्या मान्यतेच्या लैंगिक संबंधातही हाच दृष्टिकोन असतो. हा दृष्टिकोन लक्षात घेतला की जाती धर्मांची व्यवस्था अस्वस्थता लक्षात येते. त्यांना त्यांच्या समूहातील स्त्रीबरोबर इतर जाती धर्मातील पुरुषांनी केलेला संभोग हा त्यांच्यावरचं आक्रमण का वाटतं हे कळेल. इथे तर मुस्लिम सत्तेचं वर्चस्व हे वर्षानुवर्षांचं शल्य असताना असा संकर मान्य कसा होणार? यामध्ये तिच्या पसंतीचा, निवडीचा अधिकार अमान्यच असतो. एवढंच नाही तर ती जणू निर्बुद्ध आहे आणि त्या तरुणाने तिला जाळ्यात ओढलंय. तिच्या भल्याबुऱ्याची तिला अक्कल नसल्याने आम्ही तिच्या वतीने निर्णय घेतोय आणि त्या तरुणाला शिक्षाही करतोय. हा दृष्टिकोन यात आहे. या संकराची धर्मव्यवस्थेला इतकी भीती वाटते की तनिष्क या दागिन्यांच्या कंपनीची निघालेली धर्मसमभाव आधारित छोटी जाहिरातही त्यांच्या पचनी पडत नाही. तनिष्कची एक छोटीशी जाहिरातही यांच्या पचनी पडत नाही. हे सर्व योनी शुचितेतून घडतं. तिच्या योनीवरचं इतरांचं वर्चस्व हा धर्माचा अपमान असतो. म्हणून तिच्यावर नियंत्रण हवं असतं. ती कुणाशी बोलते, कुणाला भेटते याचा ताण तिच्या सर्वच पुरुषी नात्यांना असतो. तो तिचा बाप असेल, भाऊ असेल, नवरा असेल किंवा मुलगाही असेल. आईचे लैंगिक संबंध आहेत म्हणून तिचा खून करणारे आहेतच. बहिणीचे रक्षण करते भाऊ, स्वप्नील, नितीन आगेसारख्या अनेकांचे बळी घ्यायला तयार असतात. कारण काय असतं तर त्यांच्या बहिणीबरोबर ते बोलत असतात म्हणून. आजचं बोलणं उद्याच्या प्रेमात रूपांतर झालं तर? मुलगी झोपेत असताना तिला संपवणारे आईबाप नक्की कोणती इज्जत वाचवत असतात? बाहेरची इज्जत अबाधित ठेवायला अनेक विवाहित स्त्रियांना घरात प्रचंड मारझोड सहन करावी लागते. वेळेला जीवही गमवावा लागतो. खानदानकी इज्जत वाचवण्यासाठी मुलीचा किंवा बहिणीचा जीव घेतला हेही तेवढंच अभिमानाने धर्मकर्तव्य पार पाडण्याच्या आविर्भावात सांगितलं जातं. या इज्जतीची जादू भयंकर असते. सातच्या आत घरात हे रुळलेलं वाक्य आहे. याचा अर्थ मात्र गहन आहे. 7 नंतरच्या अंधाराची भीती नसते, तर त्या अंधारातल्या पुरुषाची भीती असते. तो पुरुष दागिने, पैसे चोरील याची भीती असते का? नाही. तो इज्जतीवर डाका घालेल याचं टेन्शन असतं. म्हणूनच हे इज्जतीचे रक्षक पहिलं संचार स्वातंत्र्य नाकारतात. कपड्यांतील इज्जत, त्यातून येणारं नियंत्रण याविषयी आधी बोललोय. तिच्या हालचाली, संचारावरची नियंत्रण
हे तिच्या आवडी, छंद, स्वप्न यांचा गळा घोटतात, तिचं करिअर संपवतात. ही सुरुवात आधीपासूनच झालेली असते. लहानपणी कुणाशी खेळायचं, कुणाशी नाही म्हणून इथून सुरुवात होते. कॉलेज किती जवळ, दूर आहे त्यावर पाठवायचं की नाही हे ठरतं. कॉलेजला कुणाशी तरी बोलते, कुणाच्या प्रेमात पडली म्हणून कॉलेज बंद होतं. जॉबच्या बाबतीतही असंच घडतं बरं. जॉब करू नये यामागे घरकाम हा वरवरचा मुद्दा आहे. घराण्याची इज्जत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल, परंतु हे आजचं वास्तव आहे. इज्जतीला बट्टा लागू नये म्हणून काय नाही केलं जात. जशी संचार आणि लैंगिक स्वातंत्र्यावर बंदी असते, तशीच जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्यावर बंदी असते. त्याहूनही भयंकर तिच्या लैंगिक अवयवांवरची बंदी असते. लग्नाआधी लैंगिक संबंध आलेत की नाहीत हे तपासणाऱ्या जात पंचायती क्रूरपणालाही लाजवणाऱ्या गोष्टी करत असतात. मुलींच्या लैंगिक इच्छा कमी व्हाव्यात आणि परपुरुषांशी संबंध येऊ नये म्हणून बोहरी समाजातील खतना पद्धत अशीच क्रूर आहे. लहानपणीच मुलीच्या योनीचा काही भाग चक्क कापून टाकला जातो. पुरुषांपासून लपवून ठेवण्यासाठी आजही बुरखा पद्धत आणि तिचे समर्थक आहेतच. विधवा स्त्रीकडे कुणी आकर्षित होऊ नये व लैंगिक संबंध येऊ नयेत म्हणून केशवपन करून विद्रूप करण्याच्या पद्धतीचे समर्थक अजूनही डोकं वर काढतात. सतीसारखी रानटी प्रथाही याचाच भाग आहे. जोहार पद्धतीचा आजही अभिमान बाळगला जातो आणि सती मंदिरांची तेवढीच श्रद्धेने पूजा होते. म्हणजे जानसे प्यारी इज्जत असेल तर आम्ही पूजा करणार, नाहीतर जगणं असह्य करणार. आजच्या बलात्काराच्या घटनाही हेच दाखवतात. बलात्कारानंतर ज्यांना संपवलं जातं त्याविषयी देशभर संताप उसळतो. त्यांच्यासाठी सहानुभूतीची लाट उठते. पण बलात्कारानंतर जिवंत असणाऱ्यांच्या वाट्याला, त्यांच्या कुटुंबांच्या वाट्याला मात्र प्रचंड उपेक्षा येते. त्यांच्यासाठी कोणती आंदोलनं उभी नाही राहत. उलट चर्चा होऊ नये हा प्रयत्न असतो, कारण इज्जत गेलेली असते. जोपर्यंत इज्जत लुटली जाते तोपर्यंत हा इज्जतीचा खेळ चालूच राहणार आहे. एखादी किमती वस्तू लुटली जाते, ती वस्तू कुणाच्या तरी मालकीची असते. म्हणजेच इज्जत ही किमती चीज आहे आणि कुणाच्या तरी मालकीचीही आहे. वस्तुतः इज्जत ही वस्तू नाही की कोणता अवयव नाही. तो व्यवस्थेने तयार केलेला एक आभास आहे. या आभासापायी स्त्रीचं रक्षण होत नाही, तर तिला अत्याचारांना तोंड द्यावं लागतं. तो अत्याचार केवळ तिच्याविषयीच्या लैंगिक आकर्षणातून किंवा सौंदर्यातूनच झालेला नसतो, तर समाजाला नियंत्रित करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था याला जबाबदार असतात. पितृसत्ताकतेचं स्त्रीच्या लैंगिकतेवरचं नियंत्रण हे या इज्जतीला जन्म देतं. पितृसत्ताकतेचे हितसंबंध जिथे जिथे असतात तिथे तिथे इज्जतीच्या कल्पनेतून स्त्रीचं शोषण सुरू होतं. लैंगिक अत्याचार हे गंभीरच आहेत. ते शरीराबरोबर स्त्रीच्या मनावरही जखमा करतात. परंतु त्यांचा संबंध तिच्या इज्जतीशी जोडल्यामुळे ती स्वतःच गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात असते. तिला सावरण्यापेक्षा तिला उद्ध्वस्त केलं जातं. तो ओरखडा पुसला जाऊ शकतो, परंतु इज्जतीची तिजोरी दूषित झालेली असते. ती इज्जतीचं रक्षण करायला अपयशी ठरल्यामुळे तिचं अस्तित्वही अर्थहीन होतं. खरं म्हणजे स्त्रीचं लैंगिकता ही नैसर्गिक समजली की हा इज्जतीचा खेळ संपतो. पण ते तेवढं सोपं नाही. त्याचा संबंध प्रजनन आणि त्यासाठीच्या स्त्रीच्या लैंगिकतेवरील नियंत्रणाशी आहे, म्हणजेच पितृसत्तेशी. ही एक गोष्ट नाकारल्याने अनेक गोष्टी गळून पडतील. स्त्रीवरची बंधनं, अत्याचार, या कारणाने होणारे बलात्कार, जोडीदार निवडीत असणारी जात धर्माची बंधनं आणि त्यातून होणारी जीवघेणी हिंसा, अनेक दुष्ट प्रथा, जाती, संस्थांचं नियंत्रण आणि बरंच काही. पण प्रश्न आहे मानसिकता बदलण्याचा. शिकले सवरलेल्या आजच्या पिढीतही ही योनी शुचितेची मानसिकता ठासून भरली. तिला छेद कसा द्यावा बरं? धन्यवाद.